उत्तराखंड येथील अतिउंचावरील व अतिशय कठीण हवामानाच्या भागात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना प्राणवायूची पातळी खालावल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन 36 वर्षीय हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना वीरगती प्राप्त झाली। मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेलसूर येथील रहिवासी असलेले हरिदास कापसे हे सध्या 411 पॅराफील्ड कंपनी आग्रा येथे कार्यरत होते। क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या शहादतीचे वृत्त धडकताच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह चिखली व शेलसूर परिवारावर शोककळा पसरली। शहीद कापसे यांचे पार्थिव विमानाने आणि त्यानंतर रस्त्याने चिखली येथील निवासस्थानी आणण्यात आले। जेव्हा शहीदाची अंत्ययात्रा निघाली तेव्हा भारत माता की जय आणि हवालदार हरिदास कापसे अमर रहेच्या वीरश्री पूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। त्यानंतर चिखली येथील जिल्हा परिषद मैदानावर लष्करी अधिकारी, पोलीस दल आणि हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले। सैन्य दल व पोलिसांच्या तुकडीने हवेत फेऱ्या झाडून वीर जवानाला अखेरची सैनिकी मानवंदना दिली। सैन्याधिकाऱ्यांनी शहीदाच्या सन्मानार्थ तिरंगा ध्वज त्यांच्या वीरपत्नी, वीर पिता व कुटुंबियांकडे सुपूर्द केला। तेव्हा उपस्थितांचे मन भरून आले होते। या प्रसंगी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी भावुक होत शहीद हरिदास कापसे यांच्या स्मृती सदैव जपण्यासाठी त्यांच्या मूळ गावी शैलसूर येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली। त्या अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।